नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी सरकार वेगवेगळ्या योजना आणत असतं आणि त्या योजना आणत असताना मग त्याची पात्रता आणि निकष ठरवत असतं. आणि मग हे पात्रता आणि निकष ठरवत असताना ते निकष जे काही आहेत तर ते योग्य आहेत, अयोग्य आहेत याबाबतचा विचार करायला सरकारकडे फारसा वेळ नसतो. मग ते सरकार कुठलंही असो. शेतकरी सामान्य माणूस हा गरिबीतून वर आला पाहिजे. जो पिढ्यानपिढ्या अज्ञानामध्ये, दारिद्र्यामध्ये जो खितपत पडलेला आहे, तर तो समाज सुधारला पाहिजे. यासाठी स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून निवडून येणारं प्रत्येक सरकार हे शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करत असतं आणि मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सांगत असतं. मात्र ह्या उपाय योजना करूनही जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होत नसतील, प्रत्येक दिवाळीला महालक्ष्मीचं पूजन करून सुद्धा लक्ष्मी प्रसन्न होत नसेल, तर तो त्यांच्या नशिबाचा भाग असू शकतो असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि मग ह्याच गोष्टी नजरेसमोर ठेवून सरकारने पुन्हा एक काल परवा घोषणा केलेली आहे की शेतकऱ्यांसाठी आता शेतकऱ्यांसाठीच काय प्रत्येकासाठी महा आयडी कार्ड आवश्यक आहे. आता हे महा आयडी कार्ड कसं काढायचं, तर याच्यासाठी कुठली कागदपत्र लागणार, तर याच्यासाठी प्रामुख्यानं तुमचं आधार कार्ड लागणार. आधारशी लिंक असलेला तुमचा मोबाईल नंबर हा ओटीपी साठी लागणार आणि तुमचा ईमेल आयडी हा ऑप्शनल आहे. म्हणजे असल्यास ठीक, नसल्यास तरी चालतो. आणि तुम्हाला स्वतः मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये किंवा एखाद्या ऑनलाईन सेंटरवर आपले सरकार केंद्रावर जाऊन ह्या महा आयडीची नोंदणी करायची आहे. सरकारचा त्याच्या मागचा हेतू उद्देश हा प्रामाणिक आहे. आणि सरकारनं जवळपास सरकारच्या जर तुम्ही महासारथी सारख्या किंवा आपले सरकार सारख्या पोर्टलवर जर गेले तर जवळपास सध्या तरी त्या ठिकाणी 1200-1300 पेक्षा जास्त योजना त्या ठिकाणी दिसतात वेगवेगळ्या स्वरूपाच्या. आता नुकतीच सरकारने पुन्हा एक पशुधन योजना जाहीर केलेली आहे. आणि मग ह्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत किती जातो, किती नाही जात, हा तो त्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. मात्र या माध्यमातून आपण निवडून दिलेल्या मंत्रिपदावर बसलेल्या, प्रशासनात बसलेल्या लोकांचं नक्कीच भलं होतं. बाकी शेतकऱ्यांचं होईल नाही होईल हा वेगळ्या चिंतनाचा विषय आहे. तर असो, महा आयडी कार्ड तुम्ही जर काढलं नसेल तर बरेच जण आता माध्यमातून त्याची चर्चा आहे की हे महा आयडी कार्ड काढणं आवश्यक आहे. कुणी म्हणतं नसलं तरी चालेल. त्याच्या अशाच ऍग्रिक स्टॅक म्हणजे आपण कृषीप्रधान देशामध्ये राहतो आणि तुम्हाला शेतकरी असल्याची ओळख देण्यासाठी तुम्हाला किसान आयडी कार्ड हे काढणं बंधनकारक केलं. आणि बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम झाले. किसान आयडी कार्ड किंवा फार्मर आयडी निघाला नव्हता तर कर्जमाफीच्या याच्यामध्ये पोर्टलमध्ये त्याची ई केवायसी होत नाही. त्याच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. आणि सरकारनं कर्जमाफीची जी काही ई केवायसीची प्रक्रिया राबवली तर ते आपले सरकारमार्फत ती राबवायची होती. मात्र त्यांना अजूनही लॉग इन क्रेडेन्शियल दिलेली नाहीत. एक तात्पुरतं त्या ठिकाणी एक आधार क्रमांकाचं एक सब्जेक्ट कार्यान्वित केलं आणि त्याच्यातून फक्त लोकांचे फिंगर स्कॅन केले. बाकी त्याच्या पुढं पैसे यायला ज्या गतीने यायला पाहिजेत ते येत नाहीयेत. आणि मग शेतकरी अजूनही संभ्रमात आहेत, अडचणीत आहेत. तर असं अशा ह्या योजना आहेत. तर सरकारच्या या योजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.